गटाचे जे नेते आहेत ते दाखल झालेले, त्यानंतर त्यांना जोरदार विरोध करण्यात आला, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। दोन्ही शिवसेना दरम्यान आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलीस बंदोबस्तासुद्धा तितकाच वाढ झालेला आपल्याला बघायला मिळतोय। आत्ताच आपण शिंदे गटाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांची भूमिका आपण ऐकली। या ठिकाणी महिला मला असं वाटतं की त्यांच्यावरती जी आता घडी आलेली आहे की त्यांना येऊन दिघे साहेबांच्या पाया पडायला लागत आहेत। ते यापूर्वी पण सांगितलेलं की दिघे साहेबांची अशी त्यांना आठवण होत नाही, पण ज्यावेळी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवायला किंवा काय पाहिजे असेल त्यावेळी दिघे साहेबांची आठवण होते। मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की दिघे साहेब मेल्यानंतर पण त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायसाठी ते आले नाही, किंवा आम्ही ज्यावेळी त्यावेळी देखील ते आले नाही। पण असं काय करायचं असेल, स्टंट करायचं असेल किंवा कुठल्या हेतूने ते नेहमी दिघे साहेबांच्या पाया पडायला येतात। या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कुठली वास्तू बनत असेल तर त्यावेळी आम्ही दिघे साहेबांचं नाव द्यायचं ठरवलं तर नेहमी यांच्याकडनं विरोध व्हायचा, आणि आज ठाण्यात आल्यावरती लोकांना देखावा करायसाठी दिघे साहेबांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। मला असं वाटतं हे ठिकाण एवढं पवित्र आहे की अशा अपवित्र लोकांनी येऊन इथे पाया पडणं म्हणजे तीच खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या सगळ्या महिला आघाडी असतील, शिवसैनिक असतील, यांनी परत ती जागा धुवून काढलेली आहे, कारण अशा घाण लोकांना इथे यायची संधी आम्हाला परत द्यायची नाही आहे। त्यांची हिंमतच नाही मला असं वाटतं मुळात ठाण्यात ते एकटे येऊच शकत नाही, म्हणून आज सगळा लवाजमा घेऊन आले। तरी पण आमच्या महिला आघाडीने त्यांना चोख उत्तर दिलं। त्यांच्यात तेवढी हिंमत असती तर ते इथे थांबले असते, पण मला असं वाटतं की त्यांच्यात तेवढी ताकद राहिलेली नाही आता, म्हणून 4-5 जी टोळकी आहेत त्यांना घेऊन आता तुम्ही विचार करा ना की ठाण्यामध्ये सभा घ्यायचे तर ते मोकळ्या मैदानात घेऊ शकत नाही, एनकेडीच्या छोट्या हॉलमध्ये घेतात, तर त्याच्यावरनच त्यांची लोकसंख्या किती राहिले हे तुम्ही ओळखू शकता। एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी ही सुरुवात झालेली आहे। निवडणुकीच्या संजय राऊत आता बोलले की गद्दारांकडून अशीच अपेक्षा आहे स्वागताची। मला असं वाटतं की ते जर आम्हाला गद्दार बोलत असतील तर त्यांनी आधी स्वतःचं हे तपासून घ्यावं, आणि आमच्याकडनं अपेक्षा ठेवायचीच नाही, कारण आम्ही मुळात त्यांना विरोधक म्हणून जर आता समजतोय तर आमच्याकडून त्यांना जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे। आणि निवडणुकीच्या संदर्भात ते नेहमीच असं जर वक्तव्य करतायत तर तुम्ही बघत असाल की ठाण्यामध्ये एक त्यांचा खासदार होता तोही आता राहिलेला नाही, परत आमदारकीसाठी उभा राहिला तोही राहिलेला नाही। तर शिंदे साहेबांना शह देण्याचं तर त्यांनी विसरूनच जावं, कारण ठाण्याची शिवसेना ही शिंदे साहेबांच्या जीवावर टिकली आणि दिघे साहेबांनी ती घडवली। यांची एवढी ऐपतच नाही की ठाण्याची शिवसेना ते जगवू शकतात, ती शिंदे साहेबांच्या जोरावर चालली होती, आणि शिंदे साहेब जसे वेगळे झाले तर लोकांना कळून चुकलेलं आहे की शिवसेना कोणाकडे येते। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मला असं वाटतं की ज्या माणसाला सकाळी उठून लोकांबद्दल घाणेरडं वक्तव्य करायचं त्याला आम्ही ऑलरेडी मेंटल डिक्लेअर केलेलं आहे, आणि अशा अपवित्र लोक येऊन आमच्या साहेबांच्या स्मृतीस्थळाला जर हात लावतात तर आम्हाला ती जागा पवित्र करणं गरजेचं वाटलं, म्हणून आम्ही दुग्धाभिषेक घातला आणि ती जागा पवित्र केली। कारण ज्या ज्या ठिकाणी ते लोक आमच्या दिघे साहेबांच्या समाधीस्थळावर येतील, कारण यापूर्वी दिघे साहेबांना ते मानत नव्हते, दिघे साहेबांना ते लांब करण्याचा प्रयत्न करत होते, पण आता कुठल्या तरी अपेक्षेने की लोकांची सहानुभूती ठाणेकरांची त्यांच्या बाजूने यावी म्हणून आल्यावरती दिघे साहेबांचे दर्शन घ्यायला येतात। मी प्रत्येक वेळी सांगितले की दिघे साहेबांच्या मरणानंतर देखील ते लोक इथे आले नाही, पण इलेक्शन पिरियडला त्यांना दिघे साहेब आठवतात, आणि आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, सगळेजण येऊन इथे नतमस्तक होतात, म्हणून आज आम्ही ते धुवून काढलेलं आहे सगळे। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची काय भूमिका आहे ती आपण आता बघितली। काही वेळापूर्वी ठाकरे गटाचे नेते हे ठाण्यामध्ये दाखल झाले। संजय राऊत, विनायक राऊत हे ठाण्यामध्ये आले, राजन विचारे देखील ठाण्यामध्ये पोहोचलेले होते। तर संजय राऊतांना जोरदार विरोध करण्यात आलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी विरोध करण्यासाठी एकत्र आले, त्यामुळे ठाण्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना, दोन्ही शिवसेना आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आज ठाण्यामध्ये उभाटाची सभा पार पडते, आणि या सभेच्या पूर्वी आपण ज्या दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्या त्या आपण सध्या त्याची दृश्य पाहतोय। संजय राऊतांना विरोध करण्यासाठी कार्यकर्ते एकत्र जमल्याचं आपल्याला बघायला मिळालं।
दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. यावेळेला संजय राऊत यांना जोरदार विरोध करण्यात आलेला आहे. सध्या आपण दोन दृश्य पाहतो. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे संजय राऊत असतील, विनायक राऊत हे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.